पुण्यातील गुंड गजानन उर्फ गजा मारणे याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केल्यानंतर त्याची रवानगी थेट सांगलीच्या राजवाडा परिसरातील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे। गेल्या 5 दिवसांपासून मारणे याचा मुक्काम कारागृहात आहे। दरम्यान मारणे याची रवानगी सांगली कारागृहात होताच सुरक्षितता वाढवण्यात आली आहे। जिल्ह्याबाहेरून सुरक्षा कर्मचाऱ्यांची तुकडी दाखल झाली आहे। कुख्यात गुंड गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली गेली। त्यानंतर गजा मारणे याला सांगली जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले। कोथरूड परिसरात मारणे टोळीतील गुंडांनी आयटी अभियंत्याला बेदम मारहाण केली होती। भाजपा नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निकटवर्ती असलेल्या तरुणाला या झालेल्या मारहाणीनंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आले होते। गजानन मारणे आणि टोळीवर पोलिसांकडून मोक्का लावण्यात आला। न्यायालयाने गजा मारणे याला न्यायालयीन कोठडी मंजूर केल्यानंतर पोलिसांनी त्याला येरवडा कारागृहात नेलं होतं, परंतु तिथे अंडा सेलमध्ये जागा नसल्याचं आढळून आलं। त्यामध्ये येरवडा कारागृहातील प्रशासनाने त्याला येथे ठेवण्यात जागा नसल्याचं सांगण्यात आलं। त्यानंतर सांगलीतील जिल्हा कारागृहात गजा मारणे याला हलवण्यात आले। सध्या गजा मारणे याचा सांगली जिल्हा कारागृहात मुक्काम आहे।